सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता डिझेल पंप अनुदान योजना 2026 आणि 27 करिता सुरू झालेली आहे। तर आता अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे। आवश्यक कागदपत्रे, अर्ज, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये इथं पाहणार आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक गुड न्यूज आहे। तर आता बरेच शेतकऱ्यांकडे वीज नसते, लाईट नसते, तर अशा म्हणून सरकार देते तुम्हाला डिझेल पंप। काय मिळणार आहे तुम्हाला? डिझेल पंप अनुदान। तर कोणाला पंप इथे मिळणार आहे, किती अनुदान मिळणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर आता जे काही डिझेल पंप अनुदान योजना 2026 करिता सुरू झालेली आहे, त्यामध्ये राज्य सरकार कृषी विभागाकडून ही जी योजना इथं राबवली जाते, वीज नाही, सोलर पंप मिळणार नाही, तर आता तुम्हाला जे काही डिझेल पंप इथं दिला जाणार आहे। आता सर्वप्रथम कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू आहे ते आपण इथं जाणून घेऊया। पहिलं जे इथे आपल्याला अहमदनगरमध्ये अर्ज जे आहे सुरू झालेले आहे, जे की अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, तर या जिल्ह्यांमध्ये जे की अर्ज इथं सुरू झालेला आहे। काय झालेलं आहे? इथं अर्ज सुरू झालेला आहे। तर यामध्ये तुम्ही लगेच चेक करा की तुमचा जिल्हा कोणता आहे। अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली। त्यानंतर इथे आपलं जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, पुण्यामधील काही तालुके आणि जिल्हे। त्यानंतर इथं रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, तर काही तालुक्यांमध्ये हे जे योजना इथं आता बंद आहे। त्यानंतर वर्धा, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे। त्यानंतर जिथे आपलं यामध्ये यवतमाळ, वाशिम, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत। तर आता अर्ज मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, तर या जिल्ह्यांमध्ये अधिक अर्ज सुरू व्हायची राहिलेले आहेत। जसे की अर्ज सुरू होतील तर त्या जिल्ह्यांबद्दल आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल। आता यामध्ये जे काही डिझेल पंप, जे की यासाठी तुम्हाला लागणारे विहीर तुमच्या शेतामध्ये असणे आवश्यक आहे, बोरवेल किंवा नदी, नाला हे तुमच्या बाजूला असणे आवश्यक आहे किंवा शेतामध्ये। तर आता अनुदान किती मिळते? तर यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अनुदान। तर यामध्ये 40 ते 60,000 पर्यंत यामध्ये कमी जास्त होऊ शकते। फिक्स नाही की बा 40,000 मिळणार आणि 60,000। सरकारकडून तुम्हाला 70 ते 90% पर्यंत, किती 70 ते 90% पर्यंत अनुदान तुम्हाला इथं दिल्या जाते। तर आता यामध्ये पात्रता काय आहे? कोणते शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात? ज्यांच्याकडे 7/12/8 त्यांच्या स्वतःच्या नावाने असणे आवश्यक आहे, स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे। 7/12/8 तुम्हाला आवश्यक आहे। हे तुम्ही डिजिटल, कोणता डिजिटल तुम्हाला इथं लागणार आहे। त्यानंतर तुम्ही याआधी कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा। त्यानंतर तुमच्याकडे वीज कनेक्शन नसणे आवश्यक आहे। जर तुमचं वीज कनेक्शन असेल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात। त्याचप्रमाणे शेतकरी, जे काही सरकारी कर्मचारी असेल, 2 वेळा या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर असे यामध्ये अपात्र आहेत। तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, तर सर्वात आधी आता तुम्हाला फार्मर आय डी कार्ड, काय फार्मर आय डी कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे। फार्मर आय डी कार्डच्या तुम्ही माध्यमातून लॉग इन करू शकता। मागच्या वेळेस जेव्हा तर तुम्हाला लागणार होते आधार कार्ड, 7/12/8, बँकेचं पासबुक, फोटो, मोबाईल नंबर, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं द्यावे लागत होते। आता हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे जेव्हा सहमती येते तेव्हा। तर आता अर्ज कसा करायचा आहे? यामध्ये महाडीबीटी पोर्टलवरती लॉग इनवरती जा, कृषी योजना सिलेक्ट करा, डिझेल पंप योजना सिलेक्ट करा। त्यानंतर कागदपत्र आता जे की याप्रमाणे अपलोड करायची आवश्यकता नाही। जे की फार्मर आय डीच्या माध्यमातून लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला काही टाकायची आवश्यकता राहणार नाही। तर तुम्ही घरबसल्या देखील अर्ज करू शकता। आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, पंप कधी मिळते, तर लॉटरी, तर आता याची जी काही यादी आहे ती यादी इथं जाहीर केली जाते। काय केले जाते? यादी इथं जाहीर केली जाते। त्याचप्रमाणे SMS द्वारे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येते। तर अनुदान नंतर तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाते, कोणाला पैसे मिळणार नाही। तर आता यामध्ये चुकीच्या माहिती दिलेली आहे, बनावट कागदपत्र, सरकारी पंप योजनेचा आधीच लाभ घेतलेला असेल परंतु सांगितलेलं नसेल, तर असे यामध्ये अपात्र। तर आता यामध्ये डिझेल पंप अनुदान योजना जे की 2026 आणि 27 करिता सुरू झालेली आहे, ही योजना नेमका कोणासाठी आहे? ज्या शेतकऱ्यांना वीज पोचलेली नाही, पंप नाही, त्याचप्रमाणे पाणी उपसासाठी डिझेल पंप शिवाय पर्याय नाही, तर अशांना या योजनेचा लाभ दिला जातो। हे अनुदान जे आहे हे थेट तुमच्या खात्यामध्ये
जे की जमा केले जाते. तर आता यामध्ये किती HP, तर आता तुम्हाला हवा तितका, म्हणजे तुम्हाला 3 HPचा घ्यायचा, 3 HP, 5 HP. आता यामध्ये तुमच्या शेतामध्ये विहीर, बोरवेल, नदी किंवा तुमच्या शेताच्या बाजूला नाला असणे आवश्यक आहे. तर आता अर्ज केल्याच्या नंतर तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवरून जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेला आहे. अर्ज केल्याच्या नंतर तुमची तपासणी होते. त्यानंतर यादीमध्ये नाव आलं की तुम्हाला सहमतीपत्र येते. बिल वगैरे अपलोड केलं की तुमचे जे काही अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. तर आता अर्ज रिजेक्ट होण्याचे मुख्य कारणे. अर्ज रिजेक्ट बरेच जणांचे काय होते, चुकीची माहिती देते. आधीच या पंप योजनेचा लाभ घेतलेला असते. वीज कनेक्शन राहते. बनावट कागदपत्र, एका कुटुंबामध्ये डुप्लिकेट कागदपत्र करून अर्ज सादर केला जातो. तर असे यामध्ये अपात्र आहेत. तर आता 2026साठी आणि 27साठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज करा. अगदी ₹25 मध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. लगेच फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या.